भावानं जोपर्यंत ब्रिज होत नाही तो पण ही जाम लागायचं काय थांबणार नाही. कराडाचा ब्रिज चालू होतो पण ही कासेगाव पर्यंत परत जाम लागले बघा. 3 टन 24. ओके धन्यवाद. भावानं हुबळीला पोहोचलोय आणि पावसानं केलंय आपलं स्वागत. डिझेलच शिल्लक नाही राव. त्याच्या विश्वासावर आलो इथवर. आता आरटीओनं थांबवलं होतं. आडवा पळत येतोय म्हटलं ये बाबा ये. थांबलो. भावानं टुमकुरला पोहोचलोय. वातावरण खतरे आहे पण यो खावणे आला बघा. आणि ट्रॅफिकच्या टायमिंगला आता बघा खाली करायची बारी आली. बेंगलोर सिटीत अशी झाडं लावलेत बघा सगळीकडे. अजून झाडं राखले त्यांनी. असली गल्ली इथं गाडी लावायची जागा नाही. आता कंस्ट्रक्शन साईड चालली इथं खाली करायचं. नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर गावाला आलेलो आपण दुपारी. झोपलेलो. आता वाजलेत बरोबर 9 वाजलेत. आणि आता इथून आपण बेंगलोरसाठी प्रवास चालू करतोय. कराड टू बेंगलोर. तर व्हिडिओ मस्त असा होणार आहे. संध्याकाळी फुल नाईटची धमाल असणार आहे. 9ला निघलोय. आता उद्या दुपार होईल आपल्याला पोहोचायला. तर चला व्हिडिओला करतोय सुरुवात. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर करू व्हिडिओला सुरुवात. पहिला घेऊ ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल. आणि भुंगा फाईट निघू. चला मारले कल्टी. आता जाऊ. ऑप्शन चालू आहे आपल्या इथं. क्रिकेटचं ऑप्शन मॅच आहेत 5 तारखेला. तिथं जाऊन त्यांना भेटून लगेच कल्टी मारू. आता थांबलोय. ऑप्शन चालू आहे आमच्या टीमचा. बघू शकतो प्लेअर बिअर झालेत आपलं ओके. आणि नियोजन चाललंय. सगळी नियोजन कमिटी नका विषय येणे आमचा काय ठिकाणाचा आहे. चला भाऊ ना कल्टी मारूया. ऑप्शन झाले. हे आमची गँग सगळी. हे दत्ता. हे आमचे दत्ता भाऊ. प्रीतम शेठ. मंगेश शेठ कुठे आहे? मंगेश बघचा बिक चल. हे मंगेश शेठ आमचे आयोजक. तर झाले कार्यक्रम ओके. आपल्याला मला वाटत नाही बेळगाव पास होईल. कारण वाजेला 11 इथेच पोहोचणार का आपण हा विषय राहतो. तर चला तरी पण ट्राय करू जेवढं होईल तेवढं आणि हाणू. तर चलो निकलते. भावानं बरोबर 11:15 झालेत आणि आपण आहे कराडला यायचं लेट. कारण म्हणजे कराडात मागाच्या लावलं ट्रॅफिक जाम होतं. त्यामुळे मला जावं. आता आपल्याला जवळजवळ वाजतील 2. 1 ते 2 बेंगलोरला कंटिन्यू गेलो तर असा विषय राहील. तर चला काय विषय नाही. जाऊ भोंगा फाईट. झोपेल तिथं झोपू. आता असं 2 वाजणार म्हटल्यावर 4 वाजेपर्यंत खाली करू. उद्या आराम करू बेंगलोरला आणि मग निघू. उद्या काय भरायचं नियोजन लावणार नाही कारण मला आराम नाही. त्यामुळे आराम करणार आणि मग बघू काय असेल ते. चलो देखते कैसा होता है कैसा नाही. देखते रहना. भावानं जोपर्यंत ब्रिज होत नाही तो पण ही जाम लागायचं काय थांबणार नाही. कराडाचा ब्रिज चालू होतो पण आता ही कासेगाव पर्यंत परत जाम लागले बघा. तर वाटर बसनं पूर्ण कासेगाव पर्यंत जाम आहे. सगळी लाईन अख्खी. कसं व्हायचं टायमिंग कव्हर. मुंबईला जाणार आहे पूर्ण कराडपर्यंत जाम आहे ही लाईन. जवळजवळ 5-6 किलोमीटर. आणि रोज लागते. काल लागली होती. आज लागली म्हणजे रोजच आहे. संध्याकाळचं संडेला तर जास्त लागते. हे असं आहे बघा काम. कसं आहे त्यानं का जोपर्यंत ब्रिज होत नाही तोपर्यंत ही काय क्लिअर होणार नाही. असा टाइमपास जर करत राहिलो ना तर लय बेकार अवस्था होईल. रातभर गाडी ओढायची असल्यावर पोचायला सकाळी पोचू शकत नाही. हे बघा ना इथंच झोपणार पुढे जाऊन उमरस पर्यंत. बेकार आहे. कधी होते काम चालू काय माहिती. 20 तारखेला म्हणलेच. आता मग करतात का ब्रिज चालू काय माहिती. झाला तर 1 नंबर होईल. की ट्रॅफिक लागायचं आणि हे पहिले डायव्हर्शन हटवलं पाहिजे. आणि काय चुकीचे डायव्हर्शन पण केलेत बरं का. उमरसच्या तिकडं पुढं ना असं मध्येच पुलाच्या तिथं बरोबर असं हे ठेवलेत. सकाळी मी येताना ऍक्सिडेंट झाला होता तिथं. बाईकवाला धडकला होता. अचानक 3 लेन आहे त्या आणि अचानक दुसरे 2च लेन केले. त्या मध्येच डायरेक्ट सिमेंटचं कट्ट डिवायडरचं ते ठेवलंय. त्यामुळे ऍक्सिडेंटची शक्यता लय होते. भावाने 1 वाजलेत आणि बरोबर आपण पोहोचलोय किनीच्या टोल वर.
चला टोल क्रॉस करू. पाण्याचा बाटला भरायचा. भावानं पाणी भरायला थांबलेलो आहे. पाण्याचा बाटला घेऊ भरून. थोडं राहिले 1 रुपयाचं. 2 लिटर राहिले. 2 लिटर भरायचं. 2 रुपये टाकलं किती 2 लिटर येतं बघा. भरायचं राहिलं. अरे थांबलं कसं काय. अरे 2 पाठवले यात. अरे 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 2चं 1च लिटर आलं राव. फसलं काम $मध्ये. चला थोडा राहिलं. 1 लिटर भरलं असतं. 2 रुपये टाकलं. 2चं याला पाहते 1च लिटर आलं. चला झालाय फुल. 1 लिटर कमी पडतं. जाऊ तेवढंच घेऊन. कोल्हापुरात आलोय. बरोबर वाजलेत कोल्हापूरला 1:30 आणि आता बॉर्डरला वाजतील 2 वाजता तरी बॉर्डरला क्रॉस केली. बॉर्डर बरोबर 2ला बँगलोरला पोचते. असा खेळ आहे. अर्धा तास इकडे तिकडे होईल. नॉन स्टॉप गेलं तर, नाहीतर मग इथून बरोबर 12 तास लागतात. आपल्या स्पीड असतं 65-70 65-70. 75 गेलं तर लवकर पोचतं. एवढंच. 65-70 काय कमी पण नाही. मापात आहे. चला पोचूया. चहा वगैरे घेऊ. पुढे जाऊन बॉर्डर क्रॉस करून आणि मग निघू. काट्यावर पोचले. बरोबर 2 वाजलेत करेक्ट. आता 2 वाजताच पोहोचणार बँगलोरला. काटा मोकळाच आहे. अजिबात गर्दी नाही. वा 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 1 नंबर काम झालं. कुठली साईड चालू आहे बाबा. चला घालतोय काट्यावर. इथं काय चालू आहे. वजन करू आणि कल्टी मारू. तर चला घालू काट्यावर. साहेबांना पण एक प्रश्न विचारू. गाडी आपली ओव्हरलोड आलेली कशी कळते त्यांना. आलं वजन 2760. साहेब आमची गाडी ओव्हरलोड आलेली कशी समजतो तुम्हाला. पासिंगवर का. त्याच्यावर दाखवतं का. ओके ओके. आता माझी कितीला ओव्हरलोड येते. पासिंग माझं 2880. तीन टनाला दाखवते का. 3 टन 24. ओके धन्यवाद. तर आपल्या गाडीचं चालतंय 3 टन 24 किलो पर्यंत घेऊन जाऊ शकतो आपण. मग काय आपली काल परवा दिवशी ओव्हरलोड नव्हतीच गाडी. 3 टन आलेलं. गाडीनं उतरलो की 3 टन 24 पर्यंत मी घेऊन जाऊ शकतो. हेच मला विचारायचं होतं. माझं कन्फ्युजन होतं जरा. तर आता आपले फॅमिली मेंबर आपले दुसरे असतात तर त्यांनी व्यवस्थित सांगितलं असतं. हे जरा भेद सांगत होते. चला करू बॉर्डर पास. भावना कोकणाच्या टोलवर थांबलो होतो. मस्तपैकी गाडीचा एक व्हिडिओ मारला. एनर्जी ड्रिंक वगैरे घेतलं आणि चला आता इथून वाजले 2 वाजता बँगलोर. आता इथं राप 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 आता थांबायचं नाही. नॉन स्टॉप बिंगरी. तो चलो निकलते हैं और पहुंचते बेंगलोर. भावना 2:30-3 वाजलेत. पोचलोय बराबर आपण याच्या टोलला. आपला अत्तरकीच्या टोलला पोचलोय. जरासं चालून आलो. म्हटलं कंटाळा आला होता. चाललो. फ्रेश वाटायला लागलं. म्हणलं आता मारू कल्टी. तर चला निघूया. अत्तरकीला पोचलोय. अजून भरपूर रनिंग आहे. रातभर रिंगण हाणायचं आहे. तर पोचल आपण जवळजवळ 3 वाजणार आपल्याला पोचायला बँगलोरला. कंटिन्यू गेलो तर झोपलो नाही तर झोप तर नाही येणार आपल्याला 100%. कारण दिवसभर झोपले घरी येऊन. त्यामुळे काय झोप येणार नाही. तर निघूया आणि पोचूया बँगलोरला. चाल. भावानो धुकं चालू झालं इकडं पुढं. धुक्यामुळं जरा कमतरता वाटते बरं का. दिसायला जरा प्रॉब्लेम येतो रस्त्याने. आता आपण कुठं आहे. कित्तूरच्या पुढं आलोय. जवळजवळ आता हुबळीच्या जवळ आलोय. धारवाडच्या जवळ. आणि धुकं चालू झालंय. रोड भारी आहे त्यामुळे काय वाटत नाही. गाडी चालवायला भारी वाटतं. तसं आहे. धुकं आता होतं मागं. मला वाटतं सगळं टोटल आहे. पण झालं इकडे बंद झालं. तिथं तेवढ्या एरियात गारवा जरा आहे. कायम कधी पण या धुकं असते. सकाळचं 3 वाजता 4 वाजता. धुक्याचा काय आपल्याला प्रॉब्लेम नाही. पाऊस काय वाटेना पुढं धुकं आहे.
पावसाचं वातावरण चांदणं आहे त्यामुळे काय पाऊस पडायचा नाही. पुढं हायवेच्या पुढं पडतो पाऊस. इकडं काय पावसाचा विषय नाही. धुकं आहे म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे आपलं कसं असते. कसा आहे त्या नका हा धोक्याची लाईट कशी आहे आपल्याकडे पिवळं छार भंडारा नसाय नाद करती काय पिवळ्याचा. पावणे 5 वाजले त्यांना आपण आता पोचलोय धारवाडला. मला वाटते 5:30 6 बांकापुरीला 6 वाजता गेली ना गाडी. बरोबर टायमिंगला खाली करायला गेली आहे. 1 तास लेट आहे. आता आपण बरोबर बघा 5:30 पर्यंत हुबळी मारू का. आता ह्या टायमिंगला ट्रॅफिक नसते. जरा खराब रोड आहे. नाहीतर तो अर्धा तासाचा रोड आहे. दाप्तरनं पास होतो. खराब असल्यामुळे जरा टाइमपास होतो. पावतात जाईल म्हणजे 5:45 पर्यंत आपण हुबळी मारू. हवालदार उभं राहायच्या पहिला. हवालदार 7 वाजता येतात. त्याच्या आधी आपण हुबळी क्रॉस करतोय. तर चला डिझेल पण टाकायचे. 2 गांडे आहेत जाते हुबळीला काय विषय नाही. तर चलो करते हुबळी बायपास पास. देखते रहना भाई जागते रहना. बाबा हुबळी बायपास स्टार्ट होते. आता लाईट जरा सेट केली. लाईट बरोबर पडत नव्हती. इथंच पडायची जवळ फोकलॅमची. त्यात एक दुसरी बंद पडली. हे चालू आहे. सेटअप केला म्हणलं डोळ्यावर पडाय नको. वर गेलेली पाक अशी बरोबर मापात केली. नाही तर पुढच्या गाडीवाल्या डोळ्यावर पडली की ह्या लाईटनं काय दिसत नाही पिवळ्या. तर चला हुबळी बायपासला मी मोठी लाईट लावतच नाही. फोकलॅम्पवरच चालतोय असा विषय. भावानं हुबळीला पोचलोय आणि पावसानं केलंय आपलं स्वागत. आलाय बघा रिपेरी. आता काय इथनं पुढं सगळी गाडी घाणच किंवा सिंगल रोड पास करतो. नाही तर ह्याच्या इतकी घाण कुठंच नाही. सगळा दोरळा टायरचा आपल्या गाडीवर ओढायचा. मगाशीच गाडी पुसली होती. तर चला आता ह्या पावसात आता इथनं पुढं चालूच झाला हो. चित्रदुर्गापर्यंत तुम्हाला राहणारच. भला फास्ट येणार का किरी येणार का पण राहणारच. भावानं हुबळी पास केली आणि उजाडले बघा. कसं वाढायला लागला. ऑटोमॅटिक लाईटा बंद होते. आता डिझेल गाडी आहे अजून 2 पुण्यात टाकले आपण. आता फुल करावी लागेल. नाही तर पुढं कुठं भेटतंय नाही भेटतंय. आपण रेग्युलर ज्या पंपावर टाकतो ना तिथंच फुल करू. नाहीतर लापडा होऊन जाईल. संदेश काय दिलाय ना आपण उलट करतोय. हा डोंट यूज मोबाईल विल ड्राईव्ह असं लिहिलंय ते ना. आणि आपण चालू गाडीलाच यूज करतोय. पण सेफ्टी असते बरं का आपली. एवढं पण नाही की लक्ष नाही इकडे नाही ते नाही. पुढे लटकवतो. हे पुढनं व्हिडिओ काढायचा असेल तर याला अटकवतो. आणि जर मागणं व्हिडिओ काढायचा असेल तर इथे एक दांडक आहे ते मी आता काढून ठेवले सध्याला. इथं असं ते उभं करतो आणि इथं ठेवतो. ते इथं मोबाईल अटकवलं की होऊन जातं ते दोन्ही. तर चला आलोय हुबळी पास करून जाऊ बांकापुरीला. मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ आणि मग निघू. पहिले डिझेल टाकी भूल करू नाही लफडा होईल. बांकापूरच्या अड्ड्यावर पोहोचलोय आपल्या पंपावर. चला डिझेल टाकू आणि निघून जाऊ. टाकी फुल करू. कांडी चमकते बघा. कुठे गेली बघा. इथे आले मध्ये का गाडी दाखवतोय का. 547 किलोमीटर आले. चला डिझेल टाकी फुल करू और तुरंत निकल जाएंगे. फ्रेश होऊ आणि निघू. फ्रेश व्हायला पाहिजे. डिझेलच शिल्लक नाही राव. ह्याच्या विश्वासावर आलो इथवर. आता टाकी फुल करायची म्हणलं. आता पुढं पंप आहे. लांब पंप आहे. आता इथनं जवळजवळ 4 किलोमीटर एक भारतचा पंप आहे. मी याच्यावर टाकतो कायम. इथं टाकतो नाही तर मग डायरेक्ट आपलं याला धारवाडला टाकतो. तो रात्रीचा बंद असतो त्यामुळे मग पुढं म्हणलं हुबळीला आपला चालूच होता जो रेग्युलर टाकतो पंप. पण म्हणलं 2 कांड्या येत्या जाते बांकापूरला फुल करू म्हणजे डायरेक्ट बेंगलोरला खाली करून भरून बाहेर निघते. पण कशाचं काही तर डिझेलच नाही शिल्लक राव. काय त्याच्या आता बघू पुढच्या पंपावर टाकू. तरी मला हुबळीच्या पुढे विश्वास नसतो पंपावर डिझेल भेटेल चांगलं किंवा आहे नाही. पण ह्याच्यात काय डिझेलच नाही राव. भंगार आहे. आता परत ह्याचे विश्वासावर येणार नाही. चला फ्रेश होऊया आपलं आणि निघून जाऊ. पुढे जाऊन डिझेल टाकू. पहिले फ्रेश होऊन घेतो कारण औषध लावलेलं असते. तोंड क्लिअर करून घेतो. भावना मस्तपैकी फ्रेश झालो टकाटक. चला आता महत्वाचं म्हणजे मुद्दा
आपल्याला युनिफॉर्म घालायचा आहे, कारण आता दिवसा आहे, रात्री कोण बघत नव्हतं. आता दिवसा युनिफॉर्म घालावा लागेल. कर्नाटक आहे बाबू, कर्नाटक. चला आता घातली वर्दी. इथं काय डिझेल भेटलं नाही, समोर कुठेतरी डिझेल काढू, सॉरी टाकू पुढं, आणि मग संपलंय पूर्ण डिझेल. मी खाली वस्तूपर्यंत ठेवत नाही, एक कांडीला ढकलून टाकतो. तो बोला आहे 2 कांड्या इथपर्यंत 50 किलोमीटर तो संपल्या, दोन्ही उडल्या. तर चला डिझेल टाकी फुल करून घेऊ. शर्ट पण फिटिंग व्हायला लागला, तब्येत वाढली वाटते. शर्ट दंडात फिट व्हायला लागलाय बघा ना कसं आहे. तर चला ओके, फ्रेश झालो टकाटक. आणि आता फक्त डिझेलचाच प्रॉब्लेम आहे. नाश्ता पण करू पुढं कुठंतरी. फेसवॉश पण संपला राव, नवीन वापरावं लागला आता रात्रीचं. नाईटचा वेगळा आहे, डेचा वेगळा आहे बरं का. हा डेला वापरायचा आहे, नाईटचा वेगळा आहे. तर चला निघूया. हा आला भावना बांकापुरीचा टोल, आणि वातावरण बघा कसं काळं वाटलंय. अरे येतोय का काय परत धुवाधार, पिडलंय एकतर मगाशीच, गाडी खराब झालेली, आता परत येतोय वाटतं. चला टोल क्रॉस करू, पुढं जाऊन डिझेल टाकू, आणि मग आपला रिबीट लाव. वेलकम टू बांकापूर टोल प्लाझा. चलो 3108 VIP. दावणगिरीच्या अलीकडे थांबलो, हवेलीच्या थोडंसं पुढं मध्येच आहे दोन्हीचे. डिझेल टाकी फुल करायला लावले. एवढं भेटते नाही भेटते. डिझेल फुल करू, मी कल्टी मारू, बघू किती बसते. चमकवता आणले फुल 30-40 किलोमीटर आणले. स्लो सोडले वाटतं भाईने. डिझेलचा रेट बघा झाला 9930, 99.30 मध्ये झालं 100 पार. लवकरात लवकर झाले फुल भाव ना. 38-54 बसले. गाजके विषय. टाकी फुल झाली. तर ह्या पंपावर त्यांची सर्व्हिस काय बघा, डिझेल टाकणाऱ्यांना चाय फ्री देत आहेत. फक्त तुम्हाला काच वगैरे क्लीन करून देत आहेत. त्यानंतर हवा फ्री आहे. परत गरम आणि गार पाणी दोन्ही आहे यांच्याकडं. आणि स्वच्छ असं बाथरूम आहेत, आंघोळीची सोय गरम गार पाण्याची मस्त आहे ना. पहिल्यांदा थांबलो या पंपावर. त्यांनी चहा प्यायला मला हे असं टोकन दिले. तिथं पलीकडं ते कॅन्टीन आहे, तिथं चहा घ्यायचा. भारी सिस्टीम. हा तर चला चहा घेऊन निघू. दिलं त्यांना टोकन दिलं, त्याला त्यांनी चहा वगैरे दिला आपल्याला. चला चहा घेऊ आणि निघू. या चहा प्यायला. भावना रात्री गाडी पण रेमसली आपण. काल दिवसभर एसी लावून फुल चिल्ड मध्ये रात्री दिवसभर पण रेमसत आलो. तर आपण त्या तळेगावच्या इथं टाकी फुल गेलेली, इथं दावणगिरीला फुल गेली. परत त्याचं 30 लिटर डिझेल बसलं. इथं 577 का 78 किलोमीटर काय झाले. गाडीनं बरोबर 16.2चं काहीतरी ॲव्हरेज दिलं. एवढं रेमसी करून पण 60-65 चालले किती ॲव्हरेज देईल. मग 18-19 दिलंच देईल. त्या 60 चालाय मी डोळ्यावर लगेच झोप येते, जमतच नाही ते. त्याबरोबर रेमची आणि सवय लागलेली आहे, ती जात नाही. 70-75 एटा चालूच राहतो, असा विषय. वजन हलका असं ना का 2 टन असं ना. 2 टन कधी भरलेलंच नाही आपण गाडी घेतल्यापासून. पण सांगते आपलं तुम्हाला, जास्तीत जास्त मी लयत 1100-1200 किलो भरलं. त्याच्यावर ह्या गाडीत भरलं नाही. 1800 किलो एकदा भरलेलं, गुवाहाटीला घेऊन गेलेलो. त्याच्यानंतर परत नाही लोड. काय वजन तर मालाची भानगडच नाही काय, असा विषय आहे. तर चला काय विषय नाही, निघलो मस्त चहा वगैरे घेऊन तिथनं. पुढे जाऊन कुठेतरी मस्त नाश्ता करू. आता काय एवढ्या लवकर नाही, आता वाजल्यात 7:30. 9-9:30 वाजता नाश्ता करू. पुढं कुठं शिर्याला करू आपण. शिर्याला किंवा चित्रदुर्गाच्या आपल्या अड्ड्यावर करू, तिथं मस्त नाश्ता, आणि मग निघून जाऊ. तो चलो अपना सफर जारी है बेंगलोर की ओर. देखते रहे ना दोस्तों. आरटीओने थांबवलं होतं, आडवा पळत येतोय. म्हटलं ये बाबा ये. थांबलो तरी पण थांबलो आणि निघतोय. तर चला हा कुठला दावणगिरीचा आरटीओ. भांगार गाड्यात आमच्या गाड्या थांबवायचा काही विषयच नाही, थांबवून बसला. तर चला निघूया. थांबलो आरटीओ साठी. पुढे गाडी थांबलेली, ते बोलले चहा प्यायला थांबू. चला थांबलो. आणि आता त्याला दाखवली टीपी, लगेच कल्टी मारली. त्याबरोबर होणार होता वाद, त्या अंगावर घातलेली ना मी गाडी. आता मागणं आला, बोललं थांबतो. काय असं काय करायचंय तो एवढं, फक्त पॅन्ट घातलेली हा प्रॉब्लेम होता, बाकी काय नाही. ओके त्याला मी व्हिडिओ काढतच गेलो डायरेक्ट तिथं. त्यांना लागे डायरेक्ट बोला जाऊ दे जा.
भाऊन चित्रदुर्गेच्या अलीकडे आहे. वाल्वोचा काय विषय झालाय? वाल्वो गाडी काय झालं याच? लागलाय काय कार्यक्रम? बंद पडले वाटत. पहिला त्या गाडीसाठी व्हीआयपी सोय आहे राव. 10 मिस्त्री आले ते 10. आईला मारे, मला वाटलं कार्यक्रम लागलाय गाडीचा, बंद पडल्या काहीतरी झालंय त्याच. 10 मिस्त्री आले टोटल गाडी भरून. अशोक लेलँडची स्विच गाडी आहे. स्विच म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक गाडी आहे. त्यात गाडीत बसून 10 जण आले ती, आणि ड्रेस बीस घालून खालनं वरपर्यंत वालवची. अशी सर्व्हिस पाहिजे. आणि ते कर्नाटक मध्येच गाड्या घेतल्यात त्यानं, त्यामुळं त्याला इथं इज्जत आहे बरं का फुल. एवढ्या गाड्या घेतल्यात कारण 10-12 मिस्त्री आहे दिली. आईला भारी आहे. भावाचा विषय हार्ड आहे. काय पण होतं गाडीला, मिस्त्रींचा ढीग लागला यार. नक्की काय प्रॉब्लेम आहे 2 मिनिटात ओळखून काढतील आता. सगळे टेक्निशियन, सगळं नवीन घट गाड्या आल्या दिवा बिवा लावून. मी म्हटलं काय ते झाले, पुलाव गेला का काय, पण नाही, पण पडले काहीतरी विषय झालाय. आबरू जाऊनी म्हणून पाठवलेत बघा वालवची. भारी आहे. पण चित्रदुर्गाला पोचलेलो आहे आपण. आता नाश्ता करू, पेट पूजा करू आणि मग निघू. चला पहिले नाश्त्याचं नियोजन लावूया. कुठल्या गाड्यावर आपला कार्यकर्ता पुढच्याकडे करू नाश्ता. तर चला नाश्ता करू आणि लगेच कल्टी मारू. चलो नाश्ता करते है. या नाश्ता करायला मिरची भजी कशी येतं बघा, कसा येतात ना काय विषय. चित्रानं घेतलंय, चित्रानं दाबू आणि लगेच निघू. झोप येईल परत भातलाय खाल्ला की. चला जेवण करू. पाहुणे खतरनाक असा नाश्ता झालाय. चला आता निघूया, कारण अजून लय लांब जायचं आहे. परत राहिलो म्हणजे राहिलोच इथं. झोप यायला लागल्या आधी तोंड धुवून कल्टी मारू. चला भावना. वातावरण कसलं भागात टॉपचं झालंय बघा, कसलं दिसतंय रावनाथ खोळा. आपण तुमकोरच्या अलीकडे पोहोचलोय. आता शिरा पास करून पुढे आलोय. अजून आपल्याला मिनिमम आता वाजलेत 12, 2 वाजतील आरामात. टाइमपास तर काय केलेलं नाही, कंटिन्यू आहे. नाश्ता करायला थांबलो तेवढंच. तर चला हानू झाप 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 रनिंग आणि पोचू पॉइंटला. भावानो टुमकुरला पोहोचलोय. वातावरण खात्री आहे, पण ह्यो खाऊने आला बघा. आला राप 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 चालू झालाय बघा. आल्या का बराबर जवळ आल्यावर सगळी गाडी घालत आहे रोडला होणार. चला अजून भरपूर अंतर आहे आपलं. टुमकुरला आले अजून 50 किलोमीटर आहे. 2 जागेवर आपल्याला खाली करायचे. पहिला यशवंतपूर, त्याच्यानंतर इंदिरानगरला जायचंय. इंदिरानगरचा जरा प्रॉब्लेम आहे, लेट होईल, ट्रॅफिक राहतं. यशवंतपूरचं काय पटाक्ष खाली होऊन जाईल. दोन्ही पण सेमच मटेरियल आहेत, तशाच मशीन आहेत सेम टू सेम. तर चला पहिले पोचू यशवंतपूर आणि नंतर जाऊ मग इंदिरानगर. यशवंतपूरवाल्याला आता फोन करतो, निलमंगल्याला गेलो की लोकेशन पाठवा, येतोय मी. मग चला पोचू, अर्ध्या तासाने त्याला फोन करू. निलमंगल्याच्या टोलवर पोचलोय भावानं. आलो बाबा, बेंगलोरला आलो. 1:30 वाजला इथंच. जाम जाम ट्रॅफिक आहे, जाम. मेंढर कुठं चालली? मेंढर लय बारकी यायची राव. अवघड आहे. आंबोलेच्या रस्त्याला बघा ही घुसलेली कारवाली. अवघड आहे. ते आंबोलेसला लेट झालं ना यांच्यामुळं, अर्धवट लोक. तर चला आता जाऊन इथं थांबतो, पुढं त्याकडून लोकेशन घेतो मग निघतो. नीलमंगल्याच्या टोलवर थांबलेलो, लोकेशन घेतलं भावाकडून, त्या लोकेशन पाठवलं. तोपर्यंत हे घेतलंय बघा फ्रूट चाट. लावू का फ्रूट चाट वर रनिंग मध्येच मस्त मीठ बीठ टाकून दिले. गार आहे, बर्फाव ठेवलेलं होतं त्यानं. एक नंबर मिक्स आहे एकदम. पायनॅपल, काकडी, परत कलिंगड, पपई आणि काय काय आहे. तर चला खात जाऊ आता. पोचू पार्टी पैसे. इथनं किती यशवंतपूर आहे तेव्हा 10 किलोमीटर. बंगा फाईट निघाला गडी. आता पहिले लोकेशन खाली करून लगेच दुसरं लोकेशन. आज काय गाडी भरणार नाही आपण, आज आपण निवांतच आहे. आज काय गाडी आपल्याला भरायची नाही, त्यामुळे आज आपण निवांत आहे.
आराम करणार आहे. व्हिडिओ सोडायचे पेंडिंग आहे, त्यामुळे आज सगळे संध्याकाळपर्यंत व्हिडिओ एडिटिंग करून घेऊ, सोडून देऊ आणि मग निवांत उद्या गाडी भरू. काय टेन्शन नाही. मला तर आले 2-3 ऑर्डर आहेत. HBHची ऑर्डर आहे माझ्याकडे, पण तिकडे जाऊन नाही फायदा ना. गुजरात जाणारच नाही आपण. नको गुजरात. भाडं टाईट असलं तर जाऊ, तरी पण नकोच गुजरात. भाडं असलं नसलं तरी लटकाची बाजू 1 ते 10 नकोच. ते अहमदाबाद ठीक होतं, पण लय व्हायचं घेतं नाही. ते परवडत पण नाही अहमदाबाद इथून. ते मुंबईत नाही परवडत नाही, इथून काय परवडायचं. ते मुंबई परवडले आम्हाला. 5,000 राहिले बस तेवढेच. तिकडे जायची गरजच नाही पुढं. 8,000साठी एवढा पुढे जायची काही गरज नाही. नकोच ते. भावना पोहोचलेलं आहे माकलीला आपण आणि वरती चढलोय आता. डायरेक्ट गुरगुंडी पाल्याला उतरू. याला पुढं यशवंतपूरला. लोकेशन राहिले 7-8 किलोमीटर. चला जाऊ, पोचू फटाफट. खाली करू. त्याला फोन केला, ये बोलला फटाफट. 2 वाजलेत बरोबर. पोचू आणि खाली करू. नो एंट्रीमुळे सगळ्या गाड्या उभ्या आहेत बघा. मोठ्या गाड्या सगळ्या अशा उभा करतात साईडनं. मोठ्या गाड्या पुढे जाऊन देत नाहीत. नो एंट्री चालू झाली. अजून व्हायच्या 4 वाजता लागते, पण त्याच्या आधीच 3 वाजता थांबवलं बघा हवालदारात. जाऊन देत नाही मग मोठ्या गाड्यांना. तरकारी असू दे, तुझी काय पण असू दे. आणि आपण आपला रोबाबाद जातो इकडं. आपल्याला काय नो एंट्री फेंट्री भानगड नाही बँगलोरमध्ये. कुठं पण जा, कोण्यात इकडं मोठ्या गाड्यांना नो एंट्री. तर चला, थोडं राहिले आपलं 7-8 किलोमीटर. चढू ब्रिज वरून उतरू डायरेक्ट. पार्लेला पोहोचलोय. यशवंतपूरच्या सिग्नलला पोहोचलोय भावना. सगळ्यात मोठा सिग्नल आहे यशवंतपूरचा. तर इथून राईट घ्यायचं. 500 मीटरवर आहे आपलं लोकेशन. केव्हा सिग्नल सुटायचा? लय मोठा सिग्नल आहे. सुटला बाबा, सुटला. 1.5 मिनिटाचा सिग्नल आहे. भावने समोरचे दिसते किचन आयटम आहे. ही कंपनी आहे. चला बघूया कोण आहे कंपनी. उघडा आहे वाटतं. चल पोच. पहिल्या लोकेशनला लावली भावानं खाली करायला. करतोय खाली. कामगार 2 आहेत, ते करतायत. झप होईल खाली. 10 ते 15 मिनिटात होईल. रशीच बांधले मी अशी ना, तीच सोडायला त्याला वेळ जाईल. बाकी गाडी होईल खाली फटाफट. चला करू खाली आणि लगेच जाऊ तिकडं. 5 वाजेपर्यंत मोकळं होऊ. येऊन आराम करू मस्त. भाऊन जाळी गाडी खाली. अर्ध्याला वर मटेरियल ह्यांचंच होतं. ह्याचं पण तेवढंच आहे. पुढच्याच आहे ते. आता 11 बॉक्स राहिलेत. सगळं मिळून 11 पॅकेज आहेत. ही एक मशीन, ती मोठी एक मशीन वजनदार आहे, आणि ही लाकडाची पीठ एक वजन आहे. वजन म्हणजे किती असेल? 100 किलो असतील. ती 100-150ची असेल फोडली, ही 100. आणि ह्याचं पण सेम होतं. असंच झालं खाली. तर चला आता पुढच्या डिलिव्हरीला जाऊया. तोच घेतो त्याकडून कल्टी मारतो. तर एक डिलिव्हरी खाली झाली. दुसऱ्या डिलिव्हरीत चाललोय. लावले रिबीट. चहा घेतो पहिला. इथं चहावाला आहे. चहा घेऊन मग निघतो. चहाची तलब झाली राव. तर म्हणून 17 किलोमीटर जायचं आपल्याला आता भरायला. सॉरी, खाली करायला. आणि चला इथून आता 1-1.5 तास लागेल पोचायला. प्लस भरायची पण ऑर्डर घेतली. तो बोलतो आत्ता जे भरायला. बोला आत्ता नाही भरणार बाबा, मला झोप नाही, मी आराम करणार आहे. उद्या सकाळी भरतो. सकाळी कंपनीमध्ये रात्री येऊन झोपतो. सकाळी भरून टाकतो. तर चला झालंय कन्फर्म ते पण. उद्या सकाळी भरायचे रिटर्नला. तो चलो चलते, खाली करते और निकलते भरने के लिए. आयन ट्रॅफिकच्या टायमिंगला आता बघा खाली करायची बारी आली. आता बघू कसं होतंय. जाय आता तसंच ट्रॅफिक मध्ये. घे फर्स्ट सेकंड. पाक बेंगलोर पॅलेस पासून मेन सिटीत जायचं इंदिरानगरला. जाऊ पोचू. चला बघा आता कसं ट्रॅफिक आहे. दणका कसा असते बेंगलोरचा बघा, तुम्हाला धावतो. बेंगलोर पॅलेस पासून असलं ट्रॅफिक राहते ना आता या टायमिंगला, लय बेकार. आणि खाली करायचं पण असं गल्ली पोळा असणार आहे कुठेतरी, कारण मेन सिटीत आहे ना. बेंगलोर सिटीत अशी झाडं लावलेत बघा सगळीकडे. अजून झाडं राखले त्यांनी. आणि आपल्याकडे पाक इथून टाकले. कसं आहे हिरवं गार आहे. अजून मोठीच्या मोठी जुनी झाड आहे ती. हे मिलिटरीचा सगळा एरिया आहे. मिलिटरीचा बघू शकता. हे पुढं कुठली बटालियन आहे काय माहिती. मद्रास बटालियन. चला इथून राईट घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला मद्रास पॅलेस लागेल पुढं. बेंगलोर पॅलेस लागेल. बेंगलोर पॅलेस दाखवतो तुम्हाला समोर. आता हा तळा आहे. तळ्याच्या पुढं आहे इकडं. तर चला पाहुणा आलो आपण मेन हायवेला. आता ओल्ड मद्रास रोड आहे. पहिला चेन्नईला इथून जायचा असा रोड. बायपास काय नव्हते तेव्हा. त्याला ओल्ड मद्रास रोड म्हणतात. पुढं होचकोड्याला तिकडे निघतोय. बेंगलोरचा टॉप क्लास एरिया आहे बरं का. सगळा रेसिडेन्सी बंगलो आहेत मोठं. हे हॉटेल आहे कुठलं तरी टॉपचे. द मलिना. आपल्याला पुढं जिथं जायचं ना खाली करायला, त्याच्या अलीकडे ते विजय मल्ल्याचं आहे मोठं. मल्ल्यानगर काय तिथं. चला
बेंगलोरचं आपल्याला हे आवडतं बरं का. कुठं पण घुसा बेंगलोर मध्ये असलं साफ सुथरं मोठं रस्ता आहे, बारीक गल्ली बोळ नाही ती. नाहीतर आपल्या मुंबई सारखं वनवेन ही असले भानगड नाही म्हणजे आहेत, पण असा मोठं आहेत त्यामुळे काय लगेच कळून येतं सगळ्यांना. आणि रस्ते लक्षात राहण्यासारखे आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी अशा खुणा आहेत काय ना. आता इथनं राईट मारायचं आपल्याला भारत पेट्रोल पंप, हा लक्षात ठेवायचा. पुढं बेचाड आहे ती, कुठलं तरी जुनं मंदिर आहे तिथं आतमध्ये, मागच्या वेळी मी आलेलो. तर चला आता इथून लेफ्ट घेऊन राहिले 3 किलोमीटर पोचूया. असली गल्ली इथं गाडी लावायची जागा नाही. आता ही कंस्ट्रक्शन साईड चालली, इथं खाली करायचं. थांबलाय बघा ते समोर येऊन. चला कुठं लावायची विचार झाला, इथं पार्किंगच नाही, कुठं लावणार आहे. बघू शकता सगळा क्राऊडी एरिया आहे आणि ही बिल्डिंग आहे. या बिल्डिंग मध्ये खाली करायचं चाललंय आणि सगळं आता रस्त्यावरच लावली गाडी, रस्त्यावरच खाली करतोय. बघा सगळ्या गाड्या आहेत तिकडून. हे सगळं असलं जिम भीम आहे बघा, वरती जिम आहे. हे बाकीचं सगळं आहे रोडवरच खाली करायला लावले ना. तर बाबा म्हटलं खाली जाऊ दे, मला पटकन भरायला जायचं. सकाळी घेतली ऑर्डर आता माझी, ते भरायचं आहे ना आपल्याला, ते आपल्याला भरायचं सकाळी. मी त्याला सांगितलं सकाळी ना मला आराम करायचं, मला झोप नाही बाबा, तेरा माल लेके किधर चला जाऊंगा आले मी मेरे को नींद चाहिए. मैं आपला ते रेग्युलर वाला आहे, ठीक आहे मला काय प्रॉब्लेम नाही, ये सकाळी. तर सकाळी येतो, मेडिसिन भरायचं आहे. तर नको तिकडलंच भरायला भेटलं राव, जायचं नव्हतं तिकडे जायला लागतं. आता काय करायचं, थांबलो असं तरी चाललं असतं, पण आता ही सकाळी म्हणलेलं भरतो, त्यात मग जावं लागलं, पर्याय नाही. थांबलो असतो मुंबईचा माल उद्या भरला असता काय ना काय, आता पर्याय नाही. चला बघू, जो होगा देखा जाएगा. झाले मित्रांनो खाली गाडी. चला आता इथनं कुठेतरी साईडला पार्किंग बघितलं पाहिजे मला, कारण थांबून उपयोग नाही. इथं बघू शकता कुठं रस्त्यावर आहे सगळं, ही गाडी आपल्या अर्धी रस्त्यावर लागले, लपड होऊन जायचं काय ना काय, पूर्ण रस्त्यावर सगळी गाडी लागते. तर बघू शकता. तर चला झाले खाली, निघूया आणि पार्किंगला जाऊन थांबूया. बमसुंदराला जाऊ, भरायचे बमसुंदरावरूनच, बमसुंदराला जाऊन थांबू. आता मला महत्वाचं व्हिडिओ एडिटिंगला थांबायचं होतं, टायमिंग झालंय माझं. आता इथं बघतो कुठं साईडला जागा बिगा भेटली ना, कारण हे सगळा क्राऊडी एरिया आहे, साईडला जागा भेटली तर लावतो आणि थांबतो. तर चला झाले खाली, निघूया. तर चला भाऊ, हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.